नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या गोटातून टीका होत आहे। राज यांच्या विधानाचं, त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलंय। रांजणगाव येथे शेतकऱ्याची जमीन विकत घेतल्याच्या प्रकरणावरून वाद निर्माण झाला होता। या वादात एका बिल्डरने शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला होता। नंतर न्यायालयात पुरावे सादर करताना त्या बंदुकीबाबत सांगण्यात आले की ते केवळ खेळण्यातली होती, त्यामुळे बिल्डरची त्या प्रकरणातून सुटका झाली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला। या विजयाची सर्वत्र चर्चा असून कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण भारतीय संघाचं कौतुक केलं जात आहे। अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहातून भारतीय संघाचं अभिनंदन केलंय। पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे। आतापर्यंत शाडूच्या मातीसाठी 10 मूर्तिकारांनी तर जागेसाठी 5 मूर्तिकारांनी अर्ज केला आहे। रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं घोषित केलं, तर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून अपेक्षित निर्णय घेऊ असं जाहीर केलं। त्यामुळे रवींद्र धंगेकर हे आता शिंदे सेनेत प्रवेश करणार हे निश्चित झालंय। 18 वर्षीय तरुणीचा डाएटिंगमुळे मृत्यू झालाय। या तरुणीने वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने खास डाएट प्लॅन फॉलो केला होता। या अगोदर तिने लठ्ठ होण्याच्या भीतीने खाणे सोडले होते। सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने ज्यांना मारहाण केली होती त्या ढाकणे पिता पुत्रांवरच अॅट्रॉसिटी आणि पॉक्सो अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात आदिवासी पारधी समाजातील मुलीला मारहाण प्रकरणी अॅट्रॉसिटी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या 2 गटात मिरजेत जोरदार घोषणाबाजी झाली। यातून 2 गटात वाद निर्माण झाल्याने दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला। केंद्र सरकारने कांद्यांवर लावलेले 20% निर्यात शुल्क तातडीने कमी करावे या मागणीसाठी नाशिकच्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनामुळे काही काळ लिलाव ठप्प झाले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। वन हक्क मान्यता कायद्यानुसार वनपट्टे तात्काळ मंजूर करावेत। वन हक्क कायद्याच्या विसंगत अर्थ लावून जिल्हास्तरीय समितीने वन जावे मंजूर करावे यासह अन्य मागण्यांसाठी आजपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वन हक्क व अतिक्रमण धारकांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। अशातच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनीही यात उडी घेतली आहे। राज ठाकरे यांचं वक्तव्य बाळा नांदगावकर यांचा तर अपमान होताच, मात्र त्यांनी तमाम स्त्रिया आणि हिंदू भाविकांचाही अपमान केला असल्याची संतप्त प्रतिक्रिया ॲडव्होकेट सदावर्ते यांनी दिली आहे। आज राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवा सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला। यावेळी त्यांनी येत्या 5 वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होतील अशी घोषणा केली आहे। महावितरण कंपनीने पुढील 5 वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे। अमरावती येथील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून 31 मार्च 2024 पासून प्रवासी विमान सेवा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केल्यानंतर अमरावतीत आनंद व्यक्त केला जातोय। राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवळे काढणारी घटना समोर आली आहे। वर्धा मार्गावरील सुशोभीकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींना बघून एका युवकाने कानाला मोबाईल लावून अश्लील कृत्य केले। स्वतःची पॅन्ट काढून तरुणींकडे बघून अश्लील इशारे केले। राज्यासह विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यात नागपूरचाही क्रमांक वरचाच आहे। दरम्यान नागपुरात आता हळूहळू उन्हाचा तडाखा वाढतोय। नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी महापालिकेकडून काही उपाय करण्यात आले आहेत।
ट्रक उलटल्याने त्यातील उसाच्या मोड्यांखाली दबून 6 तरुण कामगारांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले. सोमवारी पहाटे ही घटना पिशोर ते कन्नड मार्गावरील खाडीचंदन नाल्याजवळ घडली. शेततळ्यात पोहोचण्यासाठी उतरलेल्या 3 मुलांपैकी 2घांचा बुडून मृत्यू झाला तर एका मुलाला वाचवण्यात यश आलंय. ही घटना पैठण तालुक्यातील बिडकी नजवळील शेकटाक शिवारात रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल 7 अर्थसंकल्पात घोषणा होऊनही विदर्भातील संत्रा पट्टा अशी ओळख असलेल्या वरुड मोर्शी पट्ट्यात सरकारकडून एकही संत्री प्रकल्प उभारण्यात आला नाही. शासनाकडून केलेल्या घोषणा फोल ठरल्या आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. भूमिपूजनानंतर 10 वर्ष रखडलेला योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली उद्योग समूहाच्या संत्री प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत रविवारी नागपुरात पार पडला. रामदेव बाबांनी गडकरी व फडणवीसांचे यावेळी भरभरून कौतुक देखील केले. राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढत आहेत. महिला आज कुठेही सुरक्षित नाहीत याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती 1001 दाम्पत्यांच्या हस्ते येथे करण्यात आली. यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या आध्यात्मिक सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रयागराज येथील महाकलशाची महाआरती करण्याचा मान राज्यात नंदुरबारला प्रथमच मिळाला आहे. शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्रातील पदवीसाठी आवश्यक असलेल्या बीएड, एमएड आणि MPEd या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेला नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बीएड अभ्यासक्रमासाठी 5 वर्षातील विक्रमी अर्ज नोंदणी झाली असून यंदा 1,16,500 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहे. काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. चंद्रकांत पाटील साहेब, आता इथून पुढे विचारू नका हु इज धंगेकर, कारण आता ते तुमचे सखे सोयरे झालेत बरं का, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीची परतफेड म्हणून सत्ताधाऱ्यांशी संबंधित 8 साखर कारखान्यांसह एकूण 9 कारखान्यांना तब्बल 1,104 कोटींच्या कर्जाची खिरापात देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून खेळत्या भांडवलासाठी हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सोनू शेख यांनी इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह विधान शुक्रवारी पोस्ट केले. या पोस्ट नंतर येथील हिंदू समाजाने संताप व्यक्त केला. यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान चिमूरच्या नागरिकांनी या विरोधात रविवारी सकाळी श्रीहरी बालाजी मंदिर परिसरातून निषेध मोर्चा काढून कडकडीत बंद पाळलाय. भारतीय जनता पक्षाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. येत्या काळात देशात बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडू अशा महत्त्वाच्या राज्यांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे अध्यक्षांची निवड लवकरच होऊ शकते असा कयास बांधला जात आहे. IPLचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना आता पुन्हा एक झटका बसलाय. वनुआतू या बेट देशामध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ललित मोदी यांना तेथील सरकारने मोठा धक्का दिलाय. ललित मोदी यांना जारी केलेला वनुआतू पासपोर्ट रद्द करण्याचे निर्देश वनुआतूचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला दिले आहेत. केंद्र सरकारच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने बर्ड फ्लू संदर्भात पंजाबसह 9 राज्यांसाठी अलर्ट जारी केलाय. एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणूने भारतात प्रवेश केला आहे. जे लोक संक्रमित चिकन खातात त्यांना विषाणूची लागण होऊ शकते, असे मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 320हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आणि सुरक्षा एजन्सींकडून त्याची तपासणी केली जात आहे. दक्षिण भारतात गेल्या काही दिवसांपासून लोकसंख्या वाढवण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. याच दरम्यान तेलुगू देसम पक्षाच्या खासदाराने केलेल्या एका घोषणेचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 3री मुलगी झाल्यास 50,000 रुपये मिळणार, अशी ही घोषणा आहे. आंध्र प्रदेशमधील एक खासदार अप्पाला नायडू यांनी केलेल्या घोषणेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या ऑफरमुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे जीएसटी विभागात उपायुक्त असलेल्या संजय सिंग यांनी इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचं समोर आलंय. त्यानंतर या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना गाझियाबाद मधील सेक्टर 113 परिसरातील सेक्टर 75 स्थित ॲपेक्स अँटिना सोसायटी मध्ये घडली आहे. आज लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, संपूर्ण देशात आणि प्रत्येक विरोधी राज्यात मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील मतदार यादीत गडबड असल्याचा संशय व्यक्त होतोय. या मतदार यादीवर सभागृहात चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तेलंगणामध्ये बोगद्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 कामगारांपैकी एकाचा मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला. तेलंगणा येथे श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याचा एक भाग कोसळला होता. अपघाताच्या वेळी कामगार बोगद्याच्या आत होते. बोगद्याचा काही भाग कोसळत असताना कामगार बाहेर पळत आले, मात्र त्यातले 8 जण आतच अडकले होते. या 8 कामगारांच्या शोधासाठी 2 आठवड्यांपासून बचाव कार्य सुरू आहे. मध्य प्रदेशच्या मुरैना इथे राहणाऱ्या हरेय मौर्य यांनी शनिवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची बातमी पोलिसांना कळली. मात्र आता या घटनेच्या काही तासानंतर सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं या घटनेनं वेगळेच वर्णन केले आहे. व्हायरल व्हिडिओत शहरातील गांधी कॉलनीत राहणाऱ्या हरेंद्र मौर्य यांना त्यांची पत्नी आणि मुलगी निर्दयीपणे दांडक्याने मारत असताना दिसतात. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री हे सध्या बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये सध्या त्यांची हनुमान कथेची पारायणं चालू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे आमदार खालिद अनवर आणि पूर्णियाचे खासदार पप्पू यादव या कथावाचनाच्या कार्यक्रमाला विरोध करतायत. दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचं काम चालूच राहील असं ते म्हणाले आहेत. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्या विरोधात सक्तीवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने बघेल कुटुंबाशी संबंधित राज्यातील 14 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. प्रामुख्याने ही चैतन्य बघेल यांच्या विरोधातील कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभादरम्यान नद्यांचे पाणी स्नान करण्यायोग्य होते असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला सांगितले होते. यापूर्वी सीपीसीबीच्या अहवालात गंगा व यमुना नद्यांच्या पाण्यात मानवी विष्ठेतील जीवाणू उच्च प्रमाणात आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र सांख्यिकी विश्लेषणानुसार संगमाचे पाणी स्नान करण्यासाठी योग्य होते असे नवीन अहवालात म्हटलंय. अमेरिकेत गेल्या काही कालावधीपासून भारत आणि हिंदूंना विरोध केला जात आहे. अनेकदा भारतीयांना तेथे वंशवादाचा सामना करावा लागतो. दरम्यान अमेरिकेत एका हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे. अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना आहे. सिरियात झालेल्या रक्तपातात किमान 1000 जणांचा मृत्यू झालाय. सिरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल शारा सरकारच्या HTS सुरक्षा दलांनी अलावी लोकांवर प्रचंड हिंसाचार सुरू केलाय. सिरियात 2 दिवसात हजारो लोकांचा बळी गेलाय. यातील बहुतेक माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे निष्ठावंत सामान्य नागरिक आहेत, जे अलावी समुदायातून येतात. या समाजातील महिलांवरील अत्याचारही झाले आहेत. महिलांना रस्त्यावर नग्न अवस्थेत फिरवण्यासारख्या घटनाही घडल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान संदर्भात कठोर निर्णय घेत आहेत. सुरक्षेच्या कारणावरून ट्रम्प अमेरिकेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील नागरिकांना नो एंट्री करणार आहेत. त्या संदर्भातील बातम्या आल्या असताना ट्रम्प यांना मोठा झटका पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला धोकादायक देशाच्या यादीत टाकले आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानात जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना ट्रम्प प्रशासनाने जारी केल्या आहेत. पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मुफ्ती शाह मीर याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. याच मुफ्तीने कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुफ्ती मशिदीमधून नमाज पठण करून बाहेर आला होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. मुफ्ती हा मानवी तस्करीत सुद्धा सहभागी होता. राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेच्या म्हणजेच NCTEच्या सूचनेनुसार 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षापासून 4 वर्षीय BA, BSc, BEd हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या अभ्यासक्रमाऐवजी 4 वर्षांचा एकात्मिक शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजेच इंटिग्रेटेड टीचर्स एज्युकेशन प्रोग्राम हा अभ्यासक्रम घेतला जाईल. त्यासाठीची प्रवेश परीक्षा NTA द्वारे राबवली जाणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या कालावधीस 5 महिन्यांची मुदतवाढ देण्याची विधानसभेत घोषणा केली. त्यामुळे नाशिक महापालिकेत कार्यरत असलेल्या जवळपास 250 लाडक्या भावांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेली परीक्षा शुल्क माफी 2 वर्षांनंतरही विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत 4 जिल्ह्यातील 31,712 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव नव्याने परिगणना करून 3 महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आले. परंतु अद्यापही निधीच उपलब्ध झाला नसल्याने परीक्षा शुल्क माफी घोषणेपुरतीच राहिल्याची चर्चा उच्च शिक्षणात आहे. गेल्या काही महिन्यात जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढतोय. आता मराठी सिने इंडस्ट्रीतही हा ट्रेंड येताना दिसत आहे. बाई पण भारी देवा या चित्रपटानंतर आता आणखी एक सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. हा सिनेमा दुसरा तिसरा नसून सैराट आहे. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सैराट सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये पाहता येईल. सध्या टीव्ही आणि सोशल मीडियावर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 चे प्रोमो पाहायला मिळत आहे. त्यामध्ये लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील डान्स करताना दिसते. गौतमीच्या डान्सच्या ठेक्यावर सर्व कलाकारही बेधुंद झाले आहेत. हा प्रोमो शेअर करताना कॅप्शन मध्ये गौतमी पाटीलच्या मोहकदांनी सोहळ्याला चढणार रंगत असे लिहिले आहे. चित्रपटसृष्टीत गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट पाहण्याची इच्छा सर्वांचीच आहे. परंतु अनेक कुटुंबांना आर्थिक परिस्थिती अभावी सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणे शक्य होत नाही. अशाच कुटुंबातील मुलींसाठी श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास समितीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील इटर्निटी मॉलमध्ये रविवारी छावा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. क्रिकेटपटू शुभमन गिलच्या अफेअरच्या चर्चा नवीन नाही. अभिनेत्री रिधिमा पंडित नंतर आता दुसऱ्या एका अभिनेत्री बरोबर त्याचं नाव जोडलं जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे अवनीत कौर होय. 23 वर्षांची अवनीत व शुभमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अभिनेत्रीच्या एका पोस्ट नंतर होत आहे. 5 दिवसांपूर्वी तिने दुबईतील स्टेडियम मधील काही फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे तिच्या व शुभमनच्या डेटिंगच्या चर्चा होत आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. संपूर्ण संघ एकमेकांसह आणि सर्वांच्या कुटुंबियांसह आपला आनंद साजरा करताना दिसले. दरम्यान विराट कोहलीने मोहम्मद शमीच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याच्या आईला पाहताच त्याने चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेतला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने विक्रमी तिसऱ्यांदा या आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. जगभरातील भारतीय चाहत्यांनी डान्स करत एकच आनंद साजरा केला. या दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशाच सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.